नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा 3 एप्रिलच्या एपिसोडचा रिव्ह्यू आपण पाहतोय। मालिकेमध्ये खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट येत आहेत आणि आजचा भाग तर खूपच छान दाखवला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आपल्या आवडत्या मालिकांचे रिव्ह्यू सर्वात आधी दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। आता इकडे देशमुखांच्या घरी रामलल्लाचा जन्मोत्सव खूपच थाटामाटात साजरा होताना दिसतोय आणि गुरुजी पूजा करत असतात, स्तोत्र म्हणतायत आणि पाठीमागे सगळे देशमुखांच्या घरचे बसलेले असतात। गुरुजींचे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर गुरुजी म्हणतात, आता चला पूजा संपन्न झालीये, जर आता कोणाला रामलल्लासाठी पाळणा म्हणायचा असेल तर म्हणून घ्या। आणि आता पाळणा म्हणण्यासाठी मानिनी काव्याला विचारत असते। ती पार्थला म्हणते, पार्थ काव्या कुठे आहे? आणि त्यावर पार्थ म्हणतो, तयार झालेत, येतच असतील। पण इकडे काव्या मात्र खूपच गोंधळलेल्या अवस्थेत दिसते बरं का मित्रांनो। तिला ते अनिशाने बोललेलं आठवत असतं की लग्नानंतर प्रेम झालं, पण आता लग्न आधीचं ध्येय पूर्ण कर। तिच्या डोक्यामध्ये अजूनही खूप गोंधळ असतो। पण तेवढ्यातच इकडे नंदिनीची मैत्रीण तिला म्हणत असते, नंदिनी तुला छान येतो ना ग पाळणा म्हणायला, गा ना तू। आणि मानिनी म्हणते, हो का खरंच, मग गा ना नंदिनी। आणि तेवढ्यात वसुआत्या म्हणते, ही पाळणा गाणार आहे? आणि तेवढ्यातच मानिनी वसुआत्याला थांबवत म्हणते, ताई। आणि वसुआत्या म्हणते, अगं तसं नाही, गाऊ देत किंवा नंदिनीला, तेवढाच तिला आनंद होईल नाही का। आणि मानिनी म्हणते, ताई कशाला असं बोलताय? आणि मानिनी नंदिनीला समजावत म्हणते, काही नाही ग नंदिनी, पाळणा म्हणण्याचा अधिकार कोणालाही आहे घरात। पण नंदिनीला मात्र वाईट वाटलेलं असतं। नंदिनी म्हणते, असू देत नाही, ठीक आहे, पण मला काय वाटतं तुम्ही काव्यालाच म्हणायला सांगा। आणि शेवटी मी म्हटलं काय, तिनं म्हटलं काय, शेवटी सारखंच आहे ना। आणि मानिनी पार्थला म्हणते, पार्थ अरे बघत काय बसलायस, बोलव ना काव्याला। आणि आता पार्थ तिला बोलवण्यासाठी गेलेला दिसतोय। आता इकडे पार्थ काव्याला घेऊन जाण्यासाठी आलेला असतो आणि तिला पाहून म्हणतो, काव्या साडीत तुम्ही खरंच नेहमीच खूप छान दिसता। आणि तेवढ्यातच म्हणतो, बरं चला गुरुजी वाट पाहतायत। पण काव्याचं मात्र मन स्थिरच होत नसतं, कारण तिचं बोलणं अर्धवटच राहत असतं नेहमी। तिला एकदा मनमोकळं होऊन बोलायचं असतं, त्यासाठी अजूनही ती पार्थला म्हणते, पार्थ मगाशी ते माझं बोलायचं राहूनच गेलं, मला बोलायचं हो तुमच्याशी, मला खरंच काही कळत नाही हो पार्थ। पण पार्थ मात्र वेगळाच विषय काढतो। तो म्हणतो, अहो पूजेला बसायचे, त्यात न कळण्यासारखं काय आहे? काव्या म्हणते, अहो मी पूजेबद्दल नाही बोलत आहे, मी आपल्या बाळाबद्दल बोलतेय। आणि ती पटकन कोणीतरी ऐकेल म्हणून दरवाजा लावून घेते आणि पार्थला म्हणत असते, मला खरंच आपल्या बाळाबद्दल बोलायचंय। तर पार्थ म्हणतो, तुम्ही अजून तिथेच आहात का? आता तर तुम्हाला पूजेला नक्की बसलं पाहिजे। हे बघा, रामाचा पाळणा म्हणताना तुम्हाला स्वतःला सगळं क्लिअर होईल, असं म्हणतो आणि तो तिला घेऊन जातच असतो। पण काव्याची मात्र इच्छा नसते, तिला ते बोलणं तिचं क्लिअर करायचंच असतं। आणि ती रागावून म्हणते, काय करताय हो पार्थ, मी काय बोलते हे तुमच्या डोक्यात शिरत नाहीये का? अहो माझ्या डोक्यामध्ये एवढं सगळ्या गोष्टी चालत असताना मी कसा गाणार आहे रामाचा पाळणा? ती म्हणते, तुम्हाला माहितीये का पार्थ, इतकं टेन्शन आलंय मला, डोकं असं भणभणतंय, असं वाटतंय डोक्यावर कोणीतरी हातोडा मारतंय आणि एन्झायटी वाढली आहे देशमुख। आणि पार्थ तिला पाणी देत म्हणतो, तुम्ही शांत व्हा काव्या, एवढं पॅनिक नका होऊ, हे घ्या पाणी घ्या, थोडंसं बरं वाटेल। आणि काव्या मात्र म्हणते, पाणी नकोय मला, वेळ हवाय मला देशमुख, विचार करायला वेळ हवाय मला। आणि पार्थ काव्याला म्हणत असतो, ठीक आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण आता गुरुजींनी बोलावलंय, ते वाट पाहतायत आणि सगळेजण वाट पाहतायत, त्यामुळे आपण आत्ता जाऊन येऊ आणि आल्यानंतर बोलू, नंतर तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या। आणि पार्थचं हे बोलणं काव्याला पटतं। त्यानंतर ते दोघे खाली जायला निघालेलेच असतात। तेवढ्यातच काव्याला चक्कर येते। इकडे मात्र सर्वजण त्या दोघांची वाट पाहत असतात आणि मानिनी म्हणते, पार्थ काव्याला बोलवायला गेला आणि तोही तिकडेच जाऊन बसला आणि म्हणते, थांबा मी बोलावून आणते त्या दोघांना। आणि तेवढ्यातच वसुआत्या मानिनीला म्हणते, तू थांब मानिनी, तू बस इथे, मी आणते बोलावून, असं म्हणून ती जाते। आणि मानिनी गुरुजींना म्हणत असते, गुरुजी अगदी थोडाच वेळा येतीलच ते। आता तिकडे वसुआत्या पार्थच्या रूमच्या जवळ पोहोचलेलीच असते आणि ती बाहेरूनच आवाज देत म्हणते, अरे सगळे थांबलेत, येतायत ना तुम्ही दोघे, असं म्हणून ती निघणारच असते। तेवढ्यात तिच्या डोक्यात काय येतं काय माहिती आणि ती तिथंच थांबते त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आणि अशी दरवाजाला कान लावून ऐकतच असते। तर तिकडून पार्थ म्हणत असतो, काव्या काय होतंय तुम्हाला? आणि काव्या म्हणत असते, मी थकली देशमुख। आणि हे सगळं वसुआत्या ऐकत असते। काव्या म्हणत असते पार्थला, ऐका ना देशमुख, मला थोडीशी आरामाची गरज आहे, मी ना थोडा वेळ आराम करते, तुम्ही आत्ता जा, मी थोड्या वेळात येते खाली। आणि हे सगळं बोलणं वसुआत्या ऐकत असते। पार्थ मात्र काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो निघून जातो खाली आणि तो रूममधून बाहेर येणारच तेवढ्यातच वसुआत्या निघून गेलेली असते। त्यानंतर आपल्याला खाली पूजेला बसलेल्याचा सीन दाखवला आहे।
मानिनी म्हणत असते, आल्या का वसुताई? आणि लगेच मिथुन काका म्हणतो, हो हो आल्या आल्या. आणि तेवढ्यात वसुआत्या आलेली असते आणि तिकडून पार्थ सुद्धा आलेला असतो. आणि वसुआत्या म्हणत असते, काही नाही बाई, ज्याच्या नशिबात पाळणा गाण्याचा मान असतो ना त्यालाच मिळतो. पण मानिनीला मात्र तिचं हे बोलणं काही कळतच नाही. मानिनी म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आणि वसुआत्या म्हणते, अगं म्हणजे असं म्हणून ती सांगतच असते. तेवढ्यात पार्थ येतो आणि नंदिनीला म्हणतो, तुम्हालाच पाळणा कावा लागेल, कारण काय आहे, काव्याची तब्येत थोडीशी ठीक नाहीये, त्यामुळे त्या आराम करतायत. आणि नंदिनी काळजीने विचारते, अरे काय झालं, आम्ही बघून येऊ का? तर पार्थ म्हणतो, नाही नाही, त्या आराम करतायत, आराम झाल्यानंतर त्यांना बरं वाटेल आणि नंतर येतील त्या खाली. आणि हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर गुरुजी म्हणतात, वसुंधराताई म्हणाल्या ते अगदी खरं आहे, ज्याच्या नशिबात पाळणा म्हणण्याचा मान असतो त्यालाच मिळतो. आणि त्यावर वसुंधरा लगेच म्हणते, हो की नाही गुरुजी? आणि तुम्हाला सांगते, नंदिनीने सकाळपासून इतका उत्साह दाखवला होता ना, त्या अर्थी पाळणा म्हणण्याचा मान मात्र नंदिनीलाच मिळायला पाहिजे, असं ती हिनमून म्हणत असते. आणि तिला पाळणा सुद्धा नक्कीच माहिती असणार आहे. आणि म्हणते, तसंही पाळणा गायला नाही ना तर रामनवमी पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही बाई. आणि वसुंधराचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते, ठीक आहे, मी गाते पाळणा. असं म्हणून नंदिनी आणि जीवा पाळणा हलवण्यासाठी पाटावर येऊन बसतात. आणि जीवा नंदिनीला म्हणतो, कदाचित देवाच्याही मनात तेच असेल की तू पाळणा गावा. आणि त्यानंतर नंदिनीने पाळणा गायला ऐकवलाय. नंदिनीचा आवाज खरंच खूप गोड आहे बरं का मित्रांनो, खरंच खूप छान गाते ती. आणि पाळणाही इतका सुरेख आहे ना, मला तर खूप आवडला. आता ती पाळणा गात असते, बाळा जो जो रे कुलभूषण दशरथ नंदन, बाळा जो जो रे निद्रा करी बाळा, मनमोहना रामा लक्ष्मणा, बाळा जो जो रे पाळणा लांबविला, अयोध्येसी दशरथाशे होशी, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे पुत्र जन्मला, पुत्र जन्मला ऋषिकेशी कौशल्येचे कुशी, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. असा खूप सुरेख पाळणा नंदिनीने खूप गोड आवाजात म्हणलेला असतो. आता माझा आवाज नंदिनी इतका तर गोड नाहीये, पण मी प्रयत्न केलाय बरं का, त्यामुळे थोडंसं काही चुकलं असेल कुठं तर प्लीज माफ करा मित्रांनो. नंदिनी हा पाळणा म्हणताना खूपच इमोशनल झालेली असते आणि इकडे काव्या सुद्धा खूप इमोशनल झालेली असते. हा पाळणा झाल्यानंतर सगळेजण देवाच्या पाया पडतात. आणि आता गुरुजी तिथे सोफ्यावर बसलेले असतात आणि तिकडून पार्थ येतो आणि गुरुजीच्या पाया पडत असतो. गुरुजी पाया पडतो, तेवढ्यातच गुरुजी म्हणतात, एकट्याने नाही, बाळाच्या आईला घेऊन यायचं. आणि त्यानंतर पार्थ काव्याला आणण्यासाठी गेलेला दिसतोय. आता इथे नंदिनी आणि जीवा आलेले असतात. ते गुरुजींच्या पाया पडतात आणि गुरुजींना विचारत असतात की गुरुजी आमचा पाळणा कधी हलणार, असं विचारतच असतात. तेवढ्यात पार्थ आणि काव्या तिकडून येतात. गुरुजी नंदिनीचं कौतुक करतात. गुरुजी म्हणतात, नंदिनी बाळा, पाळणा खूप छान गायलास. आता पार्थ आणि काव्या दोघेही आशीर्वाद घेतात गुरुजींचा आणि गुरुजी त्यांना आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात. त्यानंतर मानिनी पार्थला आणि जीवाला तिकडे बोलावून घेते. आता गुरुजी काव्याशी आणि नंदिनीशी बोलताना दिसत आहेत. गुरुजी त्या दोघींना म्हणत असतात, आजपर्यंत बऱ्याच गोष्टी वाटून घेतल्या आहेत, यापुढे देखील वाटून घ्याल ना? आणि तेवढ्यातच काव्या गुरुजींना म्हणते, घेऊ की गुरुजी, पण काय वाटून घ्यायचंय? आणि गुरुजी म्हणतात, उन्हाळे पावसाळे, सुख दुःख, एकमेकींच्या डोळ्यातले अश्रू आणि एकमेकींच्या चेहऱ्यावरचं हास्य. आणि नंदिनी म्हणते, नक्की गुरुजी, नक्कीच वाटून घेऊ आम्ही. ती म्हणते, सख्या बहिणी पक्क्या मैत्रिणी आहोत आम्ही. आणि गुरुजींनी काव्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणलेली असते. ते म्हणतात, मी तुझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणली आहे. आणि काहीतरी लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्यांनी भेटवस्तू काव्याला देतात. आता हे सगळं नंदिनी, पार्थ, जीवा लांबून पाहतच असतात. आणि नंदिनी काव्याला विचारते, तुला बरं वाटते ना काव्या आता? आणि काव्याही म्हणते, हो. नंदिनी म्हणत असते, मगाशी मी तुला खूप मिस केलं पाळणा म्हणताना.
काव्या मात्र काहीच बोलत नाही. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि ती खूप इमोशनल झालेली असते. आता रात्र झालेली दाखवले आणि इकडे पार्थ त्याच्या रूममध्ये म्हणजेच काव्याकडे नंदिनीने म्हणलेला पाळणा गुणगुणत येत असतो आणि तो येऊन काव्याच्या शेजारी बसतो आणि तिला म्हणतो, काव्या, गुरुजींनी तुम्हाला काय गिफ्ट दिलं दाखवा ना मला. आणि त्यावर काव्या म्हणते, मी अभ्यास करत होते त्यामुळे मीही काही उघडून नाही पाहिलं. पार्थ म्हणतो, आत्ता पाहू ना मग. आणि तो पटकन ते गिफ्ट हातात घेतो आणि उघडतच असतो आणि पाहतो तर काय, गर्भसंस्कार. तर गुरुजींनी तिला गर्भसंस्काराचं पुस्तक दिलेलं असतं आणि ते पुस्तक पाहून पार्थ काव्याला म्हणतो, हे बघा, गुरुजींनी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आणि तो काव्याच्या हातातलं UPSCचं पुस्तक काढून ठेवतो आणि ते गर्भसंस्काराचं पुस्तक तिच्या हातात देत म्हणतो की हे सुद्धा पुस्तक खूप छान दिसते तुमच्या हातामध्ये काव्या. पण काव्याला मात्र हे फारसं आवडलेलं नसतं बरं का. आणि पार्थ परत तो पाळणा गुणगुणायला लागतो आणि आता मात्र काव्या त्याला टोमणा देत म्हणते, रामाचा पाळणा चांगलाच लक्षात राहिलाय की तुमच्या. आणि पार्थही म्हणतो, हो. आणि का राहिलाय माहितीये का, कारण आपल्या खऱ्या आयुष्यात खरा पाळणा हलणार आहे म्हणून. पार्थ म्हणतो, नंदिनीने पाळणा खूपच छान गायला. खरं तर मला जीवाबद्दल, विशेषतः नंदिनीबद्दल फार वाईट वाटतंय. त्यांच्या चेहऱ्यावर आई होण्याची आस तर दिसत होती. तो असं म्हणतच असतो तेवढ्यातच काव्या म्हणते, पण माझ्या चेहऱ्यावर आई होण्याची आस दिसत नाहीये पार्थ. आणि काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थ तिला म्हणतो, हे काय चाललंय काव्या तुमचं आज सकाळपासून, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. आणि त्यानंतर काव्या अशी दबक्या आवाजात त्याला म्हणते, मला हेच म्हणायचे देशमुख की मी आई होण्यासाठी ही योग्य वेळ नाहीये. आणि पार्थला मात्र यातलं काही पटलेलं नसतं. पार्थ म्हणतो, योग्य वेळ म्हणजे काय बोलताय तुम्ही हे नक्की. आणि काव्या म्हणते, पार्थ, हे बघा, मलाही आवडतायत बाळं, पण मला आई होण्यासाठी ही योग्य वेळ नाहीये. खरंच मला असंच वाटतंय. आणि त्यावर पार्थ म्हणतो, जर ही योग्य वेळ नाहीये तर मग योग्य वेळ कधी येणार आहे. तुम्ही आता IAS नाही आहात तरी तुम्ही म्हणताय आत्ता ही योग्य वेळ नाहीये. काव्या, उद्या तुम्ही IAS झालात की तुमचं ट्रेनिंग सुरू होणार. 1 वर्ष ट्रेनिंग चालणार, त्याच्यानंतर तुमचं पोस्टिंग होणार. प्रत्येक 3 वर्षाला पोस्टिंग बदलणार. आणि मग तेव्हा तर तुम्ही म्हणणार, आता तर ही अजिबातच योग्य वेळ नाहीये आई होण्यासाठी. मग बाळ कधी होऊ द्यायचं, म्हातारा झाल्यावर. आणि हे सगळं ऐकल्यानंतर काव्या ओरडून म्हणते, मी तसं नाही म्हणत आहे पार्थ. मी म्हणते की मी बाळ घेऊन कसा अभ्यास करणार आहे, कसं मॅनेज करणार आहे मी हे सगळं. आणि हे ऐकून पार्थ म्हणतो, अभ्यास नंतर करा. पार्थचं हे बोलणं मात्र काव्याला खूप हर्ट करत असतं. आणि त्यानंतर काव्या त्याला म्हणते, वा, सोपं वाटते का तुम्हाला देशमुख. पार्थ, एकदा बाळ झालं की बाळाच्या वाढीचे दिवस, बाळ वेळी अवेळी झोपतं, वेळी अवेळी उठतं, त्याला खायला प्यायला घालायचं, त्याला औषधं द्यायची, त्याची काळजी घ्यायची, खूप मोठी जबाबदारी असते हो ही सगळी. बाळ आहे ते, बाळ झाल्यावर बाळाला आईची माया हवी असते, बाळाला आईचा वेळ हवा असतो. पण मी कसं देणार आहे हे सगळं, कशी सांभाळणार आहे मी ही जबाबदारी. आणि काव्याचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो, काव्या, IAS झाल्यानंतर तुम्ही पूर्ण देशाची जबाबदारी सांभाळणार आहात. मग एका बाळाची जबाबदारी घ्यायला तुम्हाला का भीती वाटते. आणि काव्या चिडून म्हणते, पार्थ, मला कळतच नाहीये, तुम्ही असे का वागताय. आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक वेळी माझी साथ दिली ना, मग आत्ता काय झालं, तुम्ही आता वेगळे का वागताय असं. आणि पार्थ म्हणतोय, वेगळा नाही वागत आहे मी काव्या, मी तोच पार्थ आहे अजूनही, पण तुम्ही मात्र आधीच्या काव्या राहिलेल्या नाहीत असं वाटतंय मला. आणि तो म्हणतोय, तुम्हाला आई होण्याबद्दल जर शंका असेल तर, असं म्हणतो. तेवढ्यातच काव्या म्हणते, तर काय. आणि त्याच्या पुढे मात्र पार्थ काहीच बोलत नाही. आणि काव्याला विषय टाळत म्हणतो, खूप रात्र झालीये, झोपताना वाद नको, नाहीतर बाळावर त्याचा परिणाम होईल. तो तिला म्हणतो, आत्ता झोपूया, सकाळी उठल्यानंतर पाहू काय करायचं, काय बोलायचं ते. आणि काव्या हट्टाने म्हणते, नाही झोपणार आहे मी, अभ्यास करायचा आहे मला, तुम्ही झोपा, तुम्हाला झोपायचंय तर, असं म्हणून ती निघून जातच असते. तिच्या हातामध्ये ते गर्भसंस्काराचं पुस्तक असतं. आणि तेवढ्यातच पार्थ तिला थांबवत म्हणतो, काव्या. आणि काव्या परत चिडून म्हणते, आता काय आहे. पार्थ त्यानंतर तिच्या हातातलं ते गर्भसंस्काराचं पुस्तक घेतो आणि तिच्या हातामध्ये UPSCचं पुस्तक देतो. त्यानंतर काव्या मात्र रूमच्या बाहेर निघून येते आणि पार्थ दरवाजा बंद करतो. काव्या तिथून गेलेली दाखवली आणि त्यानंतर तिथे बाहेर लगेच रम्या आलेली दाखवली. आता खूप दिवसानंतर रम्याची एंट्री झाली आहे बरं का मित्रांनो. मला तर रम्याला खूप दिवसापासून दाखवलं नाही तर काहीतरी चुकल्यासारखंच वाटतंय मालिकेत. आता रम्याने मात्र त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्या दोघांचं ते बोलणं ऐकून रम्या खूप खुश झालेली असते. आता मात्र रम्याला आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटत असणार आहे.
आणि तोंडामध्ये साखर पडल्यासारखं सुद्धा आहे, कारण तिला असं वाटत असणार आहे की आता कुठे माझा प्लॅन सक्सेसफुल होतोय. चला तर मग पुढे पाहू काय होतंय. आता इकडे रम्या आणि वसुंधरा बोलताना दाखवत आहेत. काव्याने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं सगळं येऊन वसुंधराला सांगितलेलं असतं आणि वसुंधरा मात्र चकित झालेली असते. वसुंधरा म्हणते, काय अगं काय सांगतेस तू रम्या, काव्याला बाळ नकोय? आणि ती खूप मोठ्याने बोलत असते आणि रम्या म्हणते, अगं एवढं मोठ्याने काय बोलतेस, आणखी मोठ्याने बोल म्हणजे सगळ्या देशमुखांना ऐकू दे. असं रम्या चिडून म्हणतच असते. तेवढ्यात वसवात्या म्हणते, मग काय करू मी? हे बघ रम्या, तू कधी मला काहीच सांगत नाहीस, नुसतं आपलं गप्प बस म्हणत असतेस. मग काय करू मी? आणि त्यानंतर रम्या म्हणते, ओके थांब सांगते मी. हे बघ आई, मी घरी यायला निघाली आणि तुम्हाला ही प्रेग्नन्सीची बातमी सांगितलीस तेव्हा ना माझ्या अंगातलं बळच निघून गेल्यासारखं झालं होतं. मला वाटलं झालं आता संपलं सगळं, पण तसं नाहीये आई. आणि वसू म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला? तर रम्या म्हणते, अगं म्हणजे गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी खरी होण्यासाठी नियती पदोपदी ट्विस्ट आणतीये. काय आहे, पार्थला बाळ हवंय पण काव्याला मात्र बाळ नकोय. आणि ती खूप गोंधळलेली आहे, तिला ठरवताच येत नाहीये की बाळ हवंय की नकोय. आणि या गोष्टीवरून दोघांच्यात मतभेद निर्माण झाली आहेत. वसुंधरा म्हणते, काय सांगतेस? हो. आणि हे ऐकल्यानंतर ती सुद्धा खूप खुश होते. आता रम्या म्हणत असते वसुंधराला की तुला आठवतंय का आई, मी पार्थ आणि काव्याची गुणमिलन पत्रिका बनवली होती. आणि आता वसुंधरा तिला म्हणते, म्हणजे मग काय झालं? हा बनवली होती तू पत्रिका. ए रम्या, आता काय करणार आहेस तू? आणि रम्या म्हणते, फार काही नाही ग, काव्या मला तिची मैत्रीण मानते का नाही, मग मी माझी मैत्रिणी भावणार. आणि वसुंधरा म्हणते, म्हणजे? काव्या म्हणते, म्हणजे मी तिला पटवून देणार की बाळ आल्यामुळे तिचं आयुष्य कसं बदलून जाईल, IASचं पुस्तक जाऊन तिच्या हातात बाळ येईल आणि ती तिच्या ध्येयापासून लांब जाईल. मी तिला त्या टोकापर्यंत घेऊन जाईल आई, ज्यामुळे ती स्वतःच तिच्या बाळाचा, असं म्हणते आणि इथेच रम्या थांबते. आता वसुंधरा तिला विचारत असते, बाळाचा काय, पुढे सांग ना रम्या. आणि तेवढ्यातच रम्या काहीच न बोलता तिथून निघून जाते. आता रम्यामुळे नवीन काय ट्विस्ट येणार मालिकेत हे पाहणं खूप रंजक राहणार आहे. आता आपल्याला इकडे जीवा आणि नंदिनी देवाचे पाय पडताना दिसत आहेत. जीवा नंदिनीकडे एकटक पाहत असतो. नंदिनी मात्र लाजून म्हणते, असे का बघताय, माझ्याकडे नको देवाकडे बघा. आणि पार्थ म्हणतो, त्याचा अंश ज्याच्यामध्ये आहे तिच्याकडेच बघतोय. आणि नंदिनी लाजत म्हणते, काय हो तुम्ही पण. आता जीवा म्हणतोय, स्वतःचं आभाळा एवढं दुःख पचवून किती शांतपणे पाळणा गात होतीस तू, खूप छान गायलीस. मला असं वाटलं की आपलं बाळ तुझ्या मांडीवर आहे, चाळा करत हुंकारत तुझ्याकडे बघत काहीतरी बोबडे बोलतोय आणि तू त्याला झोपवतेस. जीवा तिला म्हणत असतो, कुठून येते ग, कुठून येते एवढी ताकद तुम्हा बायकांमध्ये. आणि नंदिनी नाराज होत म्हणते, ताकद, कसली ताकद? सकाळी मी एवढ्या कॉन्फिडेंटली आईला सांगितलं की हो करूया ना आपण रामनवमी, तेव्हा मला कुठे माहिती होतं की प्रभू श्रीराम अशी परीक्षा घेणार आहेत माझी. आणि त्यावर जीवा म्हणतो, ओय, परीक्षा जिथे श्रीरामांना आणि सीतामाईंना नाही चुकली तिथे आपण कोण आहेत, कळलं का तुला? असं जीवा म्हणत असतो. आणि जीवा म्हणतोय, आपलं काय ठरलंय, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी अजिबात खचायचं नाहीये, ओके? आपण आपल्या बाळाला दुसऱ्या जगातून या जगात आणणार आहेत, ओके? आणि तू तर नंदिनी आहेस, कारण तू बोलून नाही करून दाखवतेस. यापुढे आपण प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त आपल्या बाळासाठी प्रयत्न करायचे, ओके? असं म्हणून जीवा नंदिनीचा हात हातात घेऊन म्हणत असतो. तेवढ्यातच नंदिनी हे म्हणते, हो. आणि ती जीवाला सांगत असते की आजची अपॉइंटमेंट मी उद्यावर टाकली. आणि त्यावर जीवा म्हणतोय, चकाचक बाई, यू नीड अ लकी चाम्प, उद्या डॉक्टरांकडे मी येणार आहे तुझ्यासोबत. आणि आता इथेच आजचा एपिसोड संपलेला दाखवला आहे. आता उद्याच्या भागामध्ये भरपूर सारे आंबे आणलेले असतात आणि काव्या म्हणत असते, मी आता रोज एक आंबा खाणार आहे, इनफॅक्ट मी आत्ताच एक आंबा खाते, असं म्हणून ती आंबा घेतच असते. तेवढ्यातच मानिनी म्हणते, काव्या तू नाही खायचा असे आंबा. आणि तेवढ्यातच वसू म्हणते, पण नंदिनी तू खाऊ शकतेस बरं का आंबा, तुला कुठं बाळ होणार आहे, असं ती म्हणतच असते. तेवढ्यातच नंदिनी तिला म्हणते, हो मला नाही होणार आहे बाळ, पण हो मला नक्की बाळ होणार आहे आणि मला बाळ होईपर्यंत मी खूप सारे आंबे खाऊन घेणार आहे. आणि आपल्याला इथेच उद्याच्या भागाचा प्रोमो संपलेला दिसतोय. आता उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवणार आहेत. नंदिनीचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येणार आहेत का,
परत काव्या बाळाबद्दल काय निर्णय घेणार आहे, परत रम्याचा काय डाव असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूपच रंजक ठरणार आहे. त्यामुळे उद्याच्या भागाचा रिव्ह्यू पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा बरं का मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूया.